हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. अश्वत्थाम्याला शाप. अश्वत्थामा कृपाचार्य कृतवर्मा शिबिरामधून दूर निघून गेल्यावर दुष्टदुम्नाचा दारूक रथ जोडून त्वरित नदीकिनारी असलेल्या युधिष्ठिराकडे आला आणि त्याने रात्री झालेल्या महाभयावह संहाराचे वृत्त सर्वांना कथन केले. ते ऐकून युधिष्ठिर मूर्छित झाला. त्याला सर्वांनी सावरले. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला. युधिष्ठिर म्हणाला, मी जिंकूनही पराजित झालो आहोत. कधीकधी अनर्थही अर्थकारक होतो आणि अर्थ अनर्थकारक होतो. जय मिळाल्यावरही पराजयासारखे सुस्कारे टाकावे लागत असतील तर काय उपयोग त्या जय मिळाल्याचा. राजा युधिष्ठिराने नकुलाला सांगितले की त्वरित जा आणि द्रौपदी आणि तिच्या माहेरच्या स्त्रियांना येथे घेऊन ये. त्यानंतर श्रीकृष्ण, युधिष्ठिर, अन्य पांडव आणि सात्यकी शस्त्रसज्ज होऊन आपापले रथ जोडून त्वरित शिबिराकडे गेले. तेथील ते दारुण दृश्य पाहून ते सर्वजण विषण्ण झाले. भीम क्रोधाने लाल झाला आणि त्वेषाने फुत्कार टाकू लागला. द्रौपदी आल्यावर पुत्रशोकाने विलाप करू लागली. तिला मूर्छा आली. त्यावेळी तिला भीमाने सावरले. तिची समजूत अन्य स्त्रिया घालू लागल्या. तिने युधिष्ठिराला निष्काळजीपणाबद्दल अत्यंत जहाल भाषेत खडे बोल ऐकविले. ती पुढे म्हणाली की लाकडाचाच आधार घेऊन अग्नी प्रज्वलित होतो, तथापि तो लाकडालाही जाळून टाकतो. तसे माझे झाले आहे. काही वेळाने तिने भीमाला आणि अर्जुनाला सांगितले की जोपर्यंत तुम्ही अश्वत्थाम्याला ठार करत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी वर्ज्य केले आहे. असे म्हणून ती युधिष्ठिरापुढे जमिनीवर आसन घालून बसली. भीम तिला म्हणाला की अश्वत्थामा आश्रयासाठी निबिड अरण्यात गेला आहे. त्याला आम्ही ठार केले यावर तू कसा विश्वास ठेवशील. त्यावर द्रौपदी म्हणाली की अश्वत्थाम्याच्या भालप्रदेशी जन्मताच एक तेजस्वी मणी आहे. त्यामुळेच तो पराक्रमी आणि अवध्य झाला आहे. तो आपण काढून आणावा, म्हणजे माझी खात्री होईल की आपण त्याला ठार केले आहे. तो मणी युधिष्ठिराच्या भाली घालावा अशी माझी इच्छा आहे. एवढे ऐकून आधीच क्रोधाने फुत्कार टाकत असलेला भीम शस्त्रसज्ज झाला. त्याने नकुलाला सारथी केले आणि तो अश्वत्थाम्याच्या शोधासाठी निघून गेला. भीम अशा प्रकारे एकटाच निघून गेल्यावर श्रीकृष्ण अन्य पांडवांना म्हणाला, अश्वत्थामा अत्यंत नीच आहे, दुष्ट आहे, आततायी आहे. आपण अरण्यात असताना अश्वत्थामा द्वारकेत काही दिवस राहिला होता. त्यावेळी मी एकदा समुद्रकिनारी बसलो असताना अश्वत्थामा हात जोडून माझ्याजवळ आला आणि म्हणाला, श्रीकृष्णा, मी तुझे पूजन करतो. माझ्याकडे माझ्या वडिलांकडून मिळालेले ब्रह्मास्त्र आहे ते मी तुला देतो. त्याऐवजी तू मला तुझे सुदर्शन चक्र दे. त्याला मी म्हटले की आजपर्यंत बलराम, अर्जुन, माझा पुत्र प्रद्युम्न, माझ्याजवळ असलेल्या महारथींनीही अशा प्रकारे माझ्याकडे मागणी केलेली नाही. मग तू अशा प्रकारे माझे चक्र का मागत आहेस. त्यावर तो नीच दुष्ट म्हणाला की तू या चक्राने पृथ्वीवर अजिंक्य आहेस, अवध्य आहेस. हे चक्र मिळवून मी तुझ्याबरोबर युद्ध करू इच्छितो आणि पृथ्वीवर अजिंक्य अवध्य होऊ इच्छितो. मी त्याला सांगितले की ठीक आहे, मी तुला चक्र दिले. तेथे समोर जमिनीवर चक्र आहे, ते तू घेऊन जा. त्यावर त्याने चक्र उचलायचा खूप प्रयत्न केला, तथापि ते त्याला उचलताही येईना. तेव्हा खिन्न होऊन तो दुष्ट तिथून निघून गेला. असा हा नीच द्रोणपुत्र त्याच्याकडे असलेले ब्रह्मास्त्र भीमावर सोडायला उद्युक्त होईल. तेव्हा आपण भीमाला सहाय्य करायला जाऊ. असे म्हणून श्रीकृष्णाने दारुकाला रथ सिद्ध करायला सांगितले. ते सर्व शस्त्रसज्ज झाले. त्या रथाला शैब्य, सुग्रीव पुढे आणि मेघपुष्प, बलाहक मागे असे 4 घोडे जोडलेले होते. श्रीकृष्ण स्वतः सारथ्याच्या जागी बसला. त्यामागे युधिष्ठिर आणि अर्जुन बसले. श्रीकृष्णाने रथ सुरू करताच रथाने उड्डाण केल्याप्रमाणे गती घेतली आणि अल्पावधीतच त्यांनी भीमाला गाठले.
ते सर्व खाणाखुणा शोधत भागीरथीच्या तटावर पोहोचले. त्यांनी तेथे पाहिले की महामुनी व्यास, नारद आणि अन्य ऋषी बसलेले होते. तेथेच मागील बाजूस मलिन अंग झालेला अश्वत्थामा बसलेला होता. भीमाने अश्वत्थामाला ललकारले आणि तो धनुष्य घेऊन त्याच्यावर धावला. अश्वत्थामाने पाहिले की भीम त्याच्यावर धावून येत आहे आणि त्याच्या मागे रथामध्ये श्रीकृष्ण, युधिष्ठिर आणि अर्जुन आहे. तो मनामधून घाबरला आणि क्षणार्धात स्वतःला सावरून त्याने ब्रह्मास्त्र सिद्ध केले आणि पांडवांचा वध व्हावा अशा इच्छेने ते सोडले. त्याबरोबर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, त्वरित ब्रह्मास्त्र सिद्ध कर आणि अश्वत्थाम्याचे ब्रह्मास्त्र निष्प्रभ कर. त्याबरोबर अर्जुन रथामधून खाली उतरला आणि त्याने ब्रह्मास्त्र सिद्ध केले आणि अश्वत्थाम्याचे ब्रह्मास्त्र निष्प्रभ होण्याच्या इच्छेने ते सोडले. त्याबरोबर परस्पर विरुद्ध दिशेने सिद्ध झालेल्या त्या 2 ब्रह्मास्त्रांमधून अग्नींच्या महाभयावह ज्वाळा प्रज्वलित झाल्या आणि आग ओकू लागल्या. तथापि क्षणार्धातच ती दोन्हीही ब्रह्मास्त्रे स्थिर झाली. त्या दोहोंमध्ये महामुनी व्यास आणि नारद दृष्टोत्पत्तीस आले. व्यासमुनींनी अर्जुनाला विचारले की अर्जुना, तू ब्रह्मास्त्र कसे वापरावे ते चांगले जाणतोस आणि तरीही तू हे का बरे सोडलेस? त्यावर अर्जुन हात जोडून म्हणाला की अश्वत्थामाने सोडलेले ब्रह्मास्त्र शांत करण्यासाठी त्याने ते सिद्ध केले आहे. त्यावर व्यासमुनींनी अर्जुनाला ब्रह्मास्त्र आवरून घ्यायला सांगितले. मुनींची आज्ञा प्रमाण मानून अर्जुनाने त्वरित ब्रह्मास्त्र आवरून घेतले. त्यानंतर त्यांनी अश्वत्थामाला त्याने ब्रह्मास्त्र का सोडले असे विचारले. त्याने सांगितले की भीम माझ्यावर धावून आला आणि मी पाहिले की त्यामागे रथामध्ये श्रीकृष्ण, अर्जुन आणि युधिष्ठिर आहेत. मी घाबरलो आणि प्राणरक्षणार्थ पांडवांच्या नाशासाठी मी ब्रह्मास्त्र सोडले. व्यासमुनी म्हणाले की अश्वत्थामा, तू ब्रह्मास्त्राचे नियमाविरुद्ध वर्तन केले आहेस. तेव्हा त्वरित ते मागे घे. तसेच तुझ्या मस्तकी जो दिव्य मणी आहे तो तू पांडवांना दे. त्याबदली ते तुला जीवदान देतील. या योगे तुझा क्रोध शांत हो आणि पांडवही स्वस्थ हो. अश्वत्थामा म्हणाला की त्याला ब्रह्मास्त्र मागे घेण्याचे ज्ञान नाही. व्यासमुनींनी निक्षून सांगितल्यावर त्याने सांगितले की तो ब्रह्मास्त्राची दिशा बदलू शकतो. शेवटी असे झाले की अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र पांडवांऐवजी त्यांच्या वंशावर म्हणजे गर्भवती असलेल्या अभिमन्यूच्या पत्नीच्या गर्भावर ते सोडले. तसेच व्यासमुनींच्या आज्ञेने त्याने त्याचा तो दिव्यमणी पांडवांना दिला. यामुळे श्रीकृष्ण आनंदी झाला. प्रथम म्हणजे तो दिव्यमणी पांडवांना मिळाल्यामुळे अश्वत्थामा पूर्णपणे निस्तेज झाला. आता त्यापासून पांडवांना भय उरले नाही. दुसरे असे की द्रौपदीची इच्छा पूर्ण झाली. तिसरे असे की पांडवांचे प्राण वाचले. चौथे असे की त्याने अश्वत्थामाला खडे बोल ऐकविले. श्रीकृष्ण त्याला म्हणाला की नीचा, तुझ्या ब्रह्मास्त्रामुळे उत्तरेच्या पोटी मृतपुत्र जन्माला येईल, कारण ब्रह्मास्त्र खोटे ठरविणे शक्य नाही. तथापि मी स्वतः त्या मृतपुत्राला जीवित करेन. ही माझी प्रतिज्ञा आहे. त्या बालकाचे नाव परीक्षित असे असेल. यामुळे पांडवांचा वंश सुरू राहील. दुष्टा, तू 3000 वर्षे भूमीवर निर्जन जागी वणवण भटकत राहशील. तुझ्या अंगाला दुर्गंधी येत राहील. तुला कोणीही जवळ करणार नाही. तुला कोणतेही सुख मिळणार नाही. तुला तुझ्या पापकर्माचे फळ मिळेल. यावर व्यासमुनी अश्वत्थाम्याला म्हणाले, द्रोणपुत्रा, तू आम्हा लोकांचा अनादर केला आहेस. तू तुझ्या पित्याच्या उपदेशाविरुद्ध वर्तन करून ब्रह्मास्त्र सोडले आहेस. तू क्षात्रधर्माला कलंक आहेस. तेव्हा श्रीकृष्ण जे काही म्हणाला तसेच होईल. यानंतर द्रोणपुत्र अश्वत्थामा उदास मनाने त्या सर्वांकडे पाहत पाहत अरण्यात निघून गेला. नारद आणि व्यासमुनींनी आपल्या इच्छित ठिकाणी गमन केले. यानंतर श्रीकृष्ण पांडवांसह शिबिरात आले आणि त्यांनी द्रौपदीला तो मणी दिला. यामुळे द्रौपदीचा क्रोध शांत झाला
तिने युधिष्ठिराला तो मणी मस्तकी धारण करायला सांगितले. हरिओम.